परम पावन मंगलमय श्री गुरुचरित्र कथा जी आपण 4 रूपाने पाहतोय। तर 50व्या अध्यायामध्ये काय कथा आलेली आहे ती आपण पाहणार आहोत। सिद्धयोग्यांचा आणि नामधारकाचा जो संवाद आहे, सिद्धयोगी नामधारकाला बोलतात, वत्सा श्रीपाद श्री वल्लभांनी एका पर्यटाला आशीर्वाद दिला की हे पर्यटा, तू पुढच्या जन्मामध्ये राजा होशील। आणि ती कथा तर नामधारका तुला तर माहितीच आहे। तोच पर्यट मग आता पुढे चालून यवन धर्मामध्ये जन्मला आणि जन्मून बेदरचा राजा झालेला आहे। आता तो राजा ऐश्वर्यामध्ये उपभोग घेत असताना त्याच्यावरती जे काही पूर्वजन्माचे संस्कार आहे त्या संस्काराला अनुसरूनच तो वागू लागलेला आहे। म्हणजे काय करायचा? ब्राह्मणांचा आदर करायचा, हिंदूंच्या देवदेवतांचा आदर ठेवायचा। हे ज्यावेळेस त्यांच्या धर्मगुरूंनी पाहिलं, धर्मगुरूंनी पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये हिंदूविषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न त्या धर्मगुरूंनी केलेला आहे। पुष्कळ असा प्रयत्न केला, परंतु महाराज त्या राजानं कोणालाही जुमानलेलं नाहीये। अशा प्रकारे ह्या राजाचं धर्म कार्य चालू आहे। चालत असताना पुढे या राजाच्या मांडीवरती एक गळू झालं। त्या राजाने अनेक उपचार केलेत, वैद्य बोलवलेत, बरेच उपचार केल्यानंतर तरी सुद्धा त्याचं ते गळू काही कमी होईना। मग तो ज्ञानी ब्राह्मणांकडे गेला, ब्राह्मणांना विचारू लागला, हे ब्राह्मणदेव, याच्यावरती काही उपाय आहेत का? मग ज्ञानी ब्राह्मणांनी सांगितलं, राजन, तुम्ही काय करा, पाप विनाशी तीर्थक्षेत्राला जा, तिथं गेल्यानंतर काहीतरी फरक पडेल। मग हा राजा आता महाराज यानं वेषांतर केलं आणि वेषांतर करून पाप विनाशी तीर्थक्षेत्रावरती गेलेला आहे। त्या तीर्थामध्ये त्यानं भक्तिपूर्वक स्नान केलं आणि स्नान झाल्यानंतर तेवढ्यामध्ये तिथे एक संन्यासी त्यानं पाहिला। संन्यासाला पाहिलं आणि संन्यासी पाहिल्याबरोबर संन्यासाला नमस्कार केला आणि संन्यासाला विचारू लागला, महाराज, मला माझ्या मांडीवरती गळू झालेला आहे, ते गळू दाखवलं आणि याच्यावरती काही उपचार आहेत का, मला सांगा तरी महाराज। संन्यासी महात्मा बोलू लागले, राजन, तू काय कर, एखाद्या सत्पुरुषाकडे जा, त्या सत्पुरुषांचं दर्शन घे आणि त्यांनी तुझ्यावर कृपा केली तर तुला काय होईल, बरं वाटेल बघ। मी जे बोलतोय याची खात्री पटण्याकरता तुला एक कथा सांगतो, ऐक। अवंती नावाचं एक नगर आहे आणि त्या नगरामध्ये एक आचार भ्रष्ट ब्राह्मण राहायचा। तो ब्राह्मण पिंगला नामक वेश्येसोबत राहायचा बघ। ते दोघं जण राहत असताना एक दिवस त्यांच्या घरी ऋषभ नावाचे महायोगी आलेत। कशा करता? भिक्षा मागण्याकरता। भिक्षेसाठी आले असताना त्या ब्राह्मणाने आणि त्या वेश्येने महाराज त्यांची मनपूर्वक सेवा केली। ही सेवा त्या योग्यांनी पाहिली आणि योग्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद देऊन आता योगी निघून गेलेले आहेत। त्या योग्याच्या आशीर्वादानं, त्याच्या पुण्याईनं तो ब्राह्मण आता पुढच्या जन्मामध्ये वज्रबाहू राजाच्या सुमती नावाच्या पत्नीच्या पोटी जन्माला आला। महाराज, ही सुमती राणी जेव्हा गरोदर होती, गरोदर असताना तिची जी सवत आहे त्या सवतीने काय केलं, मत्सर्य भावानं तिच्यावरती विषाचा प्रयोग केला। त्यामुळे महाराज त्या विषामुळे तिच्या सर्वांगावरती फोड फुटलेले आहेत आणि त्याच वेळेस तिची त्या ठिकाणी आता प्रसूती काळ जवळ आलेला आहे आणि तिची प्रसूती झाली। आता जे बालक जन्माला आलं ते विष प्राशन केल्यामुळे त्या बालकाच्या अंगावरही महाराज भयंकर असे फोड उठलेले आहेत। मग राजानं त्या बालकावरही उपचार केलेत
राणीवरतीही उपचार केलेत, पण शेवटी महाराज दोघही त्या ठिकाणी बरं होईना. मग त्यांना त्याचे हाल पाहावेसे झाले. आणि तेव्हा त्या राजाने अशी आज्ञा दिली, या दोघांना काय करा, अरण्यामध्ये नेऊन टाका. महाराज त्या राणीला आणि त्या लेकराला या राजाने अरण्यामध्ये नेऊन सोडून दिलेलं आहे. अरण्यामध्ये सोडून दिल्यानंतर राणी आक्रोश करू लागली, रडू लागलेली आहेत. आणि राणी महाराज पुढे चालू लागलेली आहेत. वाटेने चालत असताना आता जंगलामध्ये अरण्यामध्ये काही गुराखी आपले गुरे घेऊन चरायला आलेले आहेत. मग एका गुराख्यानं तिला पाहिलं आणि तिने त्या गुराख्याला पाहिलं. त्या गुराख्याला बोलू लागली, दादा मला एखाद्या त्या ठिकाणी रस्ता सापडेल का, एखादं नगर मला भेटेल का, मला काहीतरी मार्ग सांगा. तिचं बोलणं ऐकल्यानंतर तो गुराखी बोलू लागला, या समोरच्या नगरामध्ये पद्माकर नावाचे वैश्य आहेत आणि ते या नगराचे राजे आहेत. त्यांच्याकडे जा, काहीतरी मार्ग भेटेल. त्या ठिकाणी गेल्यानंतर ती राजाला भेटली महाराज आणि आपल्या जी दुर्दैवाची कहाणी आहे त्या पद्माकर नामक वैश्याला सांगितली. त्या राजाने ती कहाणी ऐकल्यानंतर तर राजाने महाराज भाविक राजा आहेत, त्यानं तिला निवासाची आणि अन्न वस्त्राची तसेच औषध उपचारांची व्यवस्था केलेली आहे. काही दिवसांनी आता बराच थोडा कालावधी लोटल्यानंतर एक दिवस तिचा जो पुत्र आहे त्या पुत्राचं महाराज निधन झालं. त्या सुमती राणीच्या पुत्राचं निधन झाल्यानंतर ती सुमती राणी आक्रोश करू लागलेली आहे, मोठमोठ्याने रडते. त्या वैश्याच्या पत्न्या आल्यात, त्यांनी तिला समजावून सांगितलं, तिचं सांत्वन करू लागले. परंतु महाराज तिचा काही शोकाचा वेग कमी होत नाहीये. तेवढ्यामध्ये सहजच ऋषभयोगी त्या ठिकाणी चालले असताना त्यांचं आगमन त्या ठिकाणी झालं. त्यांनी तिला समजावून सांगितलं, हे माते, हा जो देह आहे हा मरणार आहे, एक दिवस या देहाचा नाशच होणार आहे. भरपूर प्रकारे समजावून सांगितलं, परंतु ती बोलू लागली, महाराज तुम्हाला काय सांगावं, अहो किती दुःख मला. अगोदर तर या व्याधीनं मला गांजलेलं आहे, या व्याधीनं गांजल्यानंतर मला घरातनं पतीनं हकलून दिलेला आहे. हकलून दिल्यानंतर मी हीनदीन होऊन या ठिकाणी राहते आणि माझ्यासोबत माझा एकुलता एक पुत्र होता बघा, तो पुत्रही महाराज आता गेलेला आहे. मग आता यानंतर मला तर वाटतं की माझ्या जीवनामध्ये जगण्याचा आता अर्थच राहिलेला नाहीये. देवाने मला मरण दिलं तर फार बरं होईल बघा. असं बोलणं महाराज त्या राणीचं ऐकल्यानंतर ऋषभ योगांना तिची दया आलेली आणि त्या दये भावामध्ये त्यांनी अभिमंत्रित मंत्र त्या भस्मानं त्या राजपुत्राच्या अंगावरती प्राशन लावल्यानंतर त्या राजपुत्राला जिवंत केलं आणि मग त्याच भस्मानं त्या दोन्ही मायलेकरांना पूर्णतः व्याधीमुक्त करून टाकलं. महाराज सुमतीनं कृतज्ञतेने योग्यांचे पाय धरले, बोलू लागली, महाराज फार उपकार झाले तुमचे. आणि त्या योग्यांनी तिला आणि त्या राजपुत्राला कल्याणपर आशीर्वाद दिला महाराज आणि ते योगी आता निघून गेलेले आहेत. ही कथा संन्यासी महात्म्यांनी कोणाला सांगितली, त्या राजाला सांगितलेली आहे. आणि राजाला बोलू लागलेत, हे राजन, अशा प्रकारे तू काय कर, आता गाणगापूरला जा बघ, तिथे नरसिंह सरस्वती स्वामी राहतात, त्यांचं दर्शन घे, तुझं कार्य होऊन जाईल. आता संन्यासी महात्म्याच्या सांगण्याप्रमाणे तो राजा महाराज गाणगापुरामध्ये आलेला आहे. गाणगापुरामध्ये आल्यानंतर त्यानं चौकशी केली की महाराज कुठे आहेत. चौकशी केल्यानंतर कळालं की महाराज संगमावरती गेलेले आहेत. तर तो तसाच तिथून निघाला आणि संगमावरती गेला. महाराज संगमावरती श्रीगुरु बसलेले आहेत. त्यानं श्रीगुरूंना पाहिलं आणि श्रीगुरूंनी त्या राजाला पाहिलं. पाहिल्यानंतर श्रीगुरु बोलतात, अरे परिटा, आजपर्यंत कुठे होतास. असं बोलल्याबरोबर त्या राजाला पूर्वजन्माचं स्मरण झालं आणि तो राजा बोलू लागला, गुरुदेव आपण आणि इथे. असं म्हणून महाराज त्याला एवढा आनंद आनंदाने त्यानं गुरुदेवांच्या चरणाला मिठीच मारली. महाराज गुरूंनी त्याला येण्याचं कारण विचारलं, कशासाठी आलात बाबा. त्यावेळेस त्यानं सांगितलं, महाराज
की मला एक गळू झालेला आहे, उपचार कोण त्या ठिकाणी भरपूर केले पण काही त्या ठिकाणी फरक पडत नाहीये. आणि तो गळू दाखवण्याकरता त्यानं आपलं वस्त्र दूर केलं. ज्या वेळेस त्यानं पाहिलं तर काय आश्चर्य, तो गळू आता जिरून गेलेला आहे. राजाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद, त्याचा आनंद गगनात मावेना. त्यानं श्रीगुरूंना मेन्यामध्ये बसवलं, त्यांच्या पादुका हातामध्ये धरल्या आणि मठाकडे निघालेला आहे. राजाने त्यांना आपला दळभार दाखवला. महाराज, ही आमचं सैन्य संपत्ती आहे. आणि त्यांच्या नगरामध्ये येण्याची विनंती केली. गुरुदेव, एक दिवस का होईना आमच्या नगराला या, आमच्या नगरामध्ये तुमचे पाय लागतील. गुरुंनी सांगितलं, बाबा ठीक आहे, आपण आता भेट घेऊ. पाप विनाशी तीर्थक्षेत्रावर आपली भेट होईल. आणि आता गुरुदेव भगवान आपल्या शिष्यांसह अदृश्य झाले. महाराज, ते पाप विनाशी तीर्थावरती प्रकट झाले. पाप विनाशी तीर्थावरती सायन देवाचा पुत्र नागनाथ आला होता त्यांना भेटण्याकरता. त्या नागनाथाच्या आग्रहावरून श्रीगुरु त्याच्या गावी गेले आणि पुनश्च एकदा पाप विनाशी तीर्थावरती परतलेले आहेत. आता हा यवन राजा आपलं सैन्य याने समोर पाठवून दिलं आणि एकटाच गुरुदेवांकडे आलेला आहे. त्यांना सन्मानानं आपल्या नगराला तो राजा घेऊन गेला. महाराज, त्याने गुरुकडे मुक्ती मार्गाचं ज्ञान मागितलं. त्यावेळेस श्रीगुरु त्याला बोलतात, राजा, आता तू काय कर, ही राजाची जी सूत्र आहेत ती तुझ्या मुलांच्या हातामध्ये सोपवून दे आणि तू श्रीशैल पर्वतावरती ये बघ, तेव्हा आपली त्या ठिकाणी भेट होईल. राजाचा निरोप आता गुरूंनी घेतलेला आहे आणि गुरु गौतमी तीरावरती आलेत. महाराज, तिच्या काठची पुण्यक्षेत्र पाहत पाहत ते गाणगापुराला आलेत. त्यांच्या दर्शनाने भक्तांना परमानंदाची प्राप्ती झाली. काही दिवसांनी आता त्यांनी एक दिवस सगळ्या शिष्यांना बोलवून घेतलं गुरुदेवांनी. आणि गुरुदेव आता बोलू लागलेले आहेत शिष्यांना, हे शिष्यगण हो, बिदरचा राजा माझा भक्त झालेला आहे आणि त्या राजामुळे आता काय होईल, यवनांचं जाणं येणं माझ्याकडे वाढणार आहे आणि ते लोक येतील. आल्यानंतर आपल्या लोकांना, आपले जे काही ब्राह्मण देवता आहेत त्यांना उपद्रव होईल असं मला वाटतं. त्यामुळे आता मी काय करतो, माझं जे हे प्रकट स्वरूप आहे, हे प्रकट स्वरूप घेऊन मी श्रीशैल पर्वतावरती जाणार आहे आणि या गाणगापुरामध्ये मी अदृश्य रूपाने त्या ठिकाणी राहणार आहे. मी तिथे गेलो तर भक्तांच्या उद्धारासाठी सूक्ष्म रूपाने निरंतर येथेच त्या ठिकाणी राहणार आहेत. बघा, ही ज्यावेळेस श्री गुरुदेव भगवंतांनी सांगितल्यानंतर जे काही शिष्य मंडळी आहेत, जे काही भक्त मंडळी आहेत, त्यांनी ऐकल्याबरोबर महाराज त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघू लागलेले आहेत. अशा प्रकारची कथा या 50व्या अध्यायामध्ये आली, ते आपण सार रूपाने पाहिली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा